घरच्यांना सांभाळून घेतल्यापेक्षा म्हणजे माझी जी सहचारिणी आहे तीच मला सांभाळून घेते. खरं म्हणजे त्यांचेच जास्त मला व्यवस्थित ठेवण्याच्यासाठी त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि म्हणून त्या बाबी आणि तुम्ही सुद्धा जेवढे लोक आपल्याला स्वीकारतात तेवढं तो उपकार असते आपल्यावर. या गावानी या गावातल्या लोकांनी अनेक लोकांनी मला सुरक्षित ठेवलं, संरक्षित ठेवलं, मदत केली. अनेक अडीअडचणीच्या प्रसंगी माझ्या अडीअडचणीमध्ये धावून आले. हे माझ्यावर अनंत तसे उपकार आहेत त्या लोकांचे. आणि त्या उपकारांची परतफेड कशी करावी, ज्या लोकांचे आपल्यावर उपकार आहेत त्या लोकांच्या उपकारांची परतफेड आपण कशी करावी, भगवान बुद्ध म्हणतात की त्या लोकांना आपण धम्म मार्गावर आणण्याच्यासाठी मदत केली पाहिजे. ज्या लोकांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांचे जर उपकार फेडायचे असतील तर त्यांना धम्म मार्गावर आणण्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत. एकट्याच्याकडे एक माणूस जाऊ शकत नाही. आणि हे विहार सार्वजनिक आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्वच लोक येऊ शकतात आणि त्या ठिकाणी येऊन आपण हे काम करू शकतो. म्हणून मी एवढं अंतर असूनही नियमित या विहारात येतो. याचं कारण हेच आहे की इथल्या या परिसरातल्या लोकांच्या उपकारांची मला जाणीव आहे. ही जाणीव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील. एवढंच मी माझ्या या कालच्या सत्काराच्या निमित्तानं मी या प्रसंगी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचे काल सगळ्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या आम्हाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या वाचनाला सुरुवात करताना काल आपण पाहिलं सिद्धार्थ गौतम राजगृहामध्ये येतो, बिंबिसार राजाच्या राजधानीमध्ये. आणि तिथं आल्यावर भिक्षाटन करीत असताना लोक खूप त्याच्या मागे सिद्धार्थाला पाहण्यासाठी गोळा होतात. कारण त्याचं व्यक्तिमत्व, सिद्धार्थाचं व्यक्तिमत्व हे आगळं वेगळं स्वरूपाचं व्यक्तिमत्व. आवाज कमी वाटते का? कमी वाटते आवाज. तर ते व्यक्तिमत्व पाहून सिद्धार्थाच्या माग लोक गोळा होतात. आणि ही गर्दी पाहून राजा बिंबिसार त्याच्या सेवकाला विचारतो की काय झालं, एवढी गर्दी कशामुळे आहे? तर ठीक आहे. मग तो राजाचा सेवक सांगतोय की सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार कपिलवस्तूचा, त्यानं गृहत्याग केला. त्याच्याबद्दल भविष्यवाणी वर्तवलेली होती. त्यानुसार त्यानं गृहत्याग केलेला आहे. तो गृहस्थी राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि गृहहीन होऊन संन्यासी होऊन जर गेला तर तो सम्यक समृद्ध होईल, अशी भविष्यवाणी त्याच्याबद्दल केलेली आहे. तोच सिद्धार्थ गौतम आपल्या राज्यात आलेला. ही माहिती पडल्यावर राजा स्वतः त्याच्याकडे काही ठराविक लोकांना घेऊन जातो. स्वतः राजा त्याच्यासोबत बसतो, त्याला आपुलकीनं त्याची चौकशी करतो, त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजावून सांगतो की तुझं जीवन संन्यासी म्हणून जगण्याचं जीवन नाही आहे. तू महान चक्रवर्ती सम्राट म्हणून जगण्याच्या लायकीचा आहेस. सुख, धर्म, संपत्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याच्यासाठी तुझं हे जीवन आहे. तू त्याच्यासाठी हे जीवन खर्च कर. सगळ्या प्रकारच्या भोगविलासाचा तू उपभोग घे. लोकांनी तुझ्यावर दया करावी, भिक्षा द्यावी, त्या भिक्षेवर तू जगावं, ही तुझी लायकी नाही. तुझी लायकी इतरांना देण्याची आहे. तुझं नाजूक शरीर आहे, रक्तवर्णी शरीर आहे, रक्तचंदनासारखं नाजूक असलेलं शरीर आहे. त्या शरीराला तू रक्तवर्णी म्हणजे जाड्या भरड्या वस्त्रांमध्ये राहत आहेस, हे चांगलं नाही. राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला सांगतो.
परंतु सिद्धार्थ गौतम चांगल्या प्रकारे ऐकून घेतो आणि मग राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतम काय उत्तर देतो ते आज आपण पाहणार आहोत. गौतमाचे बिंबिसारास उत्तर. हे उत्तरच खूप मोठं आहे आणि शब्द न शब्द खूप महत्वाचा आहे. भाषा जी आहे, बोलण्याची पद्धत जी आहे ती किती उच्चतम आहे आणि खास करून बाबासाहेबांनी या ग्रंथाची भाषा खूप अशी सर्व दृष्टीने सर्व प्रकारच्या भाषिक अलंकारांचा उपयोग या ग्रंथाच्या लिखाणामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. ग्रंथ म्हणजे अलंकार जे आहेत, उपमा अलंकार, रूपक अलंकार, अनुप्रास अलंकार, भाषामधले अलंकार जे आहेत, ह्या सगळ्या अलंकारांचा उपयोग बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिताना केलेला आहे आणि त्यामुळे ही भाषा अधिक वाचायला ऐकायला चांगली वाटते. तर सिद्धार्थ गौतम राजाला काय म्हणतो, याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. सिद्धार्थ गौतम राजाला काय म्हणतो, आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारी असे काही नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे, अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. सिद्धार्थ गौतम राजाले म्हणते की तुम्ही मला मित्र म्हटलं, पूर्वापार मैत्री चालत आलेली सांगितलं, त्या अर्थाने तुम्ही जे काही सांगितलं ना ते 100% तुमच्या पातळीवर बरोबर आहे. चूक नाही म्हणत, डायरेक्ट चूक नाही म्हणत, पण नंतर काय सांगते, पहिल्यांदा काय म्हणते की तुमचं तुमच्या लेवलवर बरोबर आहे आणि मग दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही. या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. महाराज, माझ्या विषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसरा कशाचाही उच्चार करणार नाही. सिद्धार्थ म्हणते की ज्या वेळेस माणसाचे दैव फिरते, परिस्थिती खराब होते, त्यावेळेस जवळचा माणूस दूर जातो. आपला माणूसही आपला असणारा माणूस परका होतो. परिस्थिती चांगली असली की जो आपला लागत नाही तोही आपल्या जवळ येतो. परिस्थिती खराब झाली की जवळचा माणूस दूर जातो. पण भगवान सिद्धार्थ गौतम बिंबिसार राजाला म्हणते की मी या अवस्थेत असतानाही तुम्ही तुमच्या मित्रत्वाची प्रचिती मला आणून दिली. म्हणजे अर्ध राज्य घेऊन घे म्हणते ना, सोपं नाही अर्ध राज्य फुकटात घेऊन जाय म्हणाले.
सोपं नाही आहे का? पण तो म्हणते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्या राजाला म्हणते की मी तुमच्याबद्दल फार आदर राखतो आणि हा आदर भाव, मैत्री भाव कायम ठेवूनच तुमच्याशी मी बोलणार आहोत. आणि हे पहिलंच वाक्य पहा काय म्हणतात सिद्धार्थ गौतम. मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाराने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. पहा किती सुंदर आणि किती उच्च कोटीच्या उपमा आहे त्याच्यामध्ये. सिद्धार्थ गौतम म्हणते की मला या भौतिक सुखाची जेवढी भीती वाटते ना तेवढी भीती आकाशातून पडणाऱ्या वज्राघाताची, म्हणजे वीज पडते ना आकाशातून, त्याची भीती नाही वाटत. म्हणते विषारी साप जर आपल्या जवळ असला त्याची भीती नाही वाटत, किंवा एखादी आग आपल्या जवळ असेल आणि त्या आगीत आपण जळू शकतो त्याची भीती तेवढी नाही वाटत. म्हणते त्यापेक्षा जास्त भीती मला या भौतिक सुखाची वाटते. आहे की नाही? आपला प्रवास सिद्धार्थाच्या विरुद्ध आहे ना. आपला प्रवास सिद्धार्थाच्या विरुद्ध आहे आणि आपण म्हणतो की भगवान बुद्धाच्या मार्गावर. आपल्याला जर घरी कोण म्हटलं की आज जेवण आहे चांगल्या मिष्टान्नाचं, बरोबर 8 ते 10च्या वेळेत आहे, त्याच्या व्यतिरिक्त आले तर भेटणार नाही, विहार गेलो चुल्यात, मग जेवण पहिले आहे ना. नुसत्या जेवणाच्या साठी हे आहे. जर कोण म्हटलं की 1000 रुपये भेटणार आहेत तिथं, तर मग काय करणार? आपला प्रवास सिद्धार्थाच्या विरुद्ध चालतो आणि आपण अपेक्षा करतो की सिद्धार्थाचे, भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत, सांगतो लोकांना. तर सिद्धार्थ गौतमी म्हणते, पुढे आणखी सिद्धार्थ काय म्हणते, आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृषार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. मंदद्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली, त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले, तरीही त्याची ऐहिक पदार्थांविषयीची आसक्ती कमी झाली नाही. इंद्र जेव्हा वृताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिविका मोठमोठ्या ऋषींना वाहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा
ज्यांनी धारण केल्या होत्या, त्या अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले, त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील? सिद्धार्थ गौतम त्या बिंबिसार राजाला उदाहरण देतो की हे पुराणातले वगैरे उदाहरण आहेत. अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केली, सगळ्या प्रकारच्या भोग विलासांचा त्याग केला आणि तपश्चर्येला गेले. शेवटी तपश्चर्या अर्धवट सोडून मनामध्ये सुखाची आसक्ती निर्माण झाली आणि सुखाच्या अधीन गेले. जसे सुखाच्या अधीन गेले तसा त्यांचा नाश झाला. सुखाची आशा किंवा अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्तीचं मन कधीच संतुष्ट होत नाही. त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्याची एक इच्छा पूर्ण होते तर दुसरी निर्माण होते, दुसरी इच्छा पूर्ण झाली तर तिसरी निर्माण होते. तो कधीच समाधानी राहू शकत नाही. हे जे या ठिकाणी नहुषाचं एक उदाहरण दिलेलं आहे. नहुष पुराणांमध्ये आलेलं हे उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात नमूद केलेलं आहे. फार मजेशीर कथा आहे. हा नहुष एक राजा असते पृथ्वीवर. तर थोडक्यात मी सांगतो, कदा शब्दशः जसंच्या तसं मलाही आठवणार नाही, पण सार रूपात सांगतो की तो राजा असते आणि त्याला असं वाटतं की मी पृथ्वीवरचाच राजा आहो. त्याला माहित पडते की देवाचा राजा असते, देवाचा राजा इंद्र आहे. त्याला वाटते की मी पृथ्वीवरचाच राजा आहो, मला देवाचा राजा बनायचा, स्वर्गाचा राजा बनायचा. इच्छा पहा, पृथ्वीचा राजा असतानाही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. त्याची इच्छा कुठं जाते? स्वर्गाचा राजा बनण्याची इच्छा त्याच्यात निर्माण होते आणि मग त्याच्यासाठी तपश्चर्या करते. कठोर तपश्चर्या केल्यावर ठराविक जो कोणी देव असन त्याची इच्छा पूर्तीच्यासाठी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिथं निर्माण होते आणि मग त्याला म्हणते की बोल वत्सा तुला काय पाहिजे. आपण पाहतो ना सिरियल मध्ये, बोल वत्सा तुझे क्या चाहिए. हा म्हणते मले इंद्राचं राज्य पाहिजे. त्या देवाचे काही लक्षात येत नसन, म्हणते तथास्तु, ठीक आहे. जसा तथास्तु म्हणते तर हा इच्छा गादीवरून उठते आणि टुनकून इंद्राच्या गादीवर जाऊन बसते. जसा इंद्राच्या गादीवर जाऊन बसते म्हणजे काय झालं? देवाचा राजा झाला. आता देवाचा राजा हा झाला नहुष. मग आता हा राजा म्हटल्यावर काय सगळे देव त्याच्या हाताखाली. इंद्रानं काय करा? इंद्राला तिथून हाकलून देते आपल्या राज्यातून. भीती असते ना. हा अगोदरचा राजा होता, हाही जर राहिला हा कट कारस्थान करून मला खाली काढायचा प्रयत्न करत. आता तसंच आहे का नाही? वातावरण, राजकीय लोकांचं वातावरण कसं असते आपण पाहतोच. कुठेही 5-50 लोक एका ठिकाणी गोळा होऊ द्या, निवडून आलेल्या माणसाला झोप नाहीये. त्याला झोप नाहीये. कायच्यासाठी जमा झाली असतील, कायच्या चर्चा करत असतील. आपल्या विरोधात तर काही नाही ना. मग इकडून तिकडून चौकशा करतात आणि जर माहित पडलं का आपला काही विषय नाही त्याच्यात तर मग शांत राहतात. आणि जर माहित पडलं का काहीतरी राजकीय विषय आपल्या विरोधात आहे तर मग मात्र ते कामी लागून जातात. लागले का नाही कामी? आणि म्हणून हा नहुष काय करते की इंद्राले आपल्या राज्याच्या बाहेर हाकलून देते. जसं सिद्धार्थ गौतमाले देश त्यागाची शिक्षा, त्याच्यासारखं या इंद्राले हा नहुष आपल्या राज्याच्या बाहेर काढून देते. आता काय करणार? आणि हे ताकीद देते की जर तू मलेच नाही कोणत्याही दुसऱ्या देवाले दिसला तर तुले बघून मी जिवंत नाही ठेवणार. एवढी ताकीद देते, धमकी. मग आता काय करणार? मग तो अशा गुप्त ठिकाणी जाऊन लपते. दिसलो तर मग आहेच ना आपल्या जीवाला धोका. राजा होय तो. आता हा नहुष राजा बनला, देवाचा राजा बनला, तिथं तरी संतुष्ट राहावं की नाही?
पृथ्वीचा राजा होता तिथं संतुष्ट नव्हता, देवाचा राजा बनला तिथं तर शांत संतुष्ट राहावं. आता देवाचा राजा बनलो बा, आता आपल्याला काही पाहिजे नाही. इंद्राची बायको असते, तिच्यावर त्याचं लक्ष जाते, मग इच्छा निर्माण होते. हे राज्य तर आहेच आहे, इंद्राले तर आपण आता काढून दिलं, त्याची बायको आहे, तिचं काय, ते तर एकटीच आहे, मग तिच्यासोबत लग्न करावं. मग तिले तो जबरदस्तीने म्हणते लग्न कर माझ्यासोबत. ते आपली काही दिवस टाळते, हो नाही नाही हो करता करता काही दिवस घालवते. शेवटी हा राजा याच्यावर म्हणजे यालाही असं वाटतं की टाळून राहिली वाटते, आणि मग शेवटी तिच्यावर दबाव आणते जबरदस्ती करण्याचा. मग ती एक अट घालते, थांबा म्हणते काही दिवस मला वेळ द्या. मग वेळ दिल्यावर हे बाई काय करते, जसं गुप्तचर विभाग असते का पोलिसांचा, गुप्तचर विभाग तशासारखं एक देव असते, त्याला सगळी गुप्त माहिती असते, आणि नसली माहिती तर तो शोधून काढत असते. असा एक देव असते, तो त्याचं नाव नाही मला माहिती, देव असते की देवी असते ते. मग ती बाई इंद्राची बायको त्या देवतेला सांगते की तू इंद्राचा पत्ता शोधून काढ, आणि तो सापडला तर त्याला तू ही माझी अवस्था सांग. हा राजा बा मावर जबरदस्ती करून राहिला. तो शोधते पत्ता, भेटते त्या इंद्राले भेटल्यावर सांगते हे सगळी हकीकत. मग त्याला विचारते आता याच्यावर उपाय काय, उपाय काय. तर उपाय काय म्हटल्यावर तो इंद्र एक उपाय सांगते. कोणता, की त्या म्हणजे त्या इंद्राच्या पत्नीनं त्या नहुष राजाला सांगावं. काय सांगावं, की तू बाबा माझ्यासोबत लग्न करायला येशील तर रथावर बसून तर ये, पण तो रथ ब्राह्मणांनी ओढला पाहिजे, ब्राह्मणांनी तो रथ ओढला पाहिजे, अशा त्या रथात बसून तू माझ्याकडे ये. हे इंद्राच्या बायकोले मग ती देवता सांगते, आणि मग ती बाई इंद्राची बायको त्या नहुषाले तशा प्रकारे अट घालते. आता तो तर असतेच देवाचा राजा हो, हे काय मोठी गोष्ट म्हणते. 4 ब्राह्मण कायले 8 ब्राह्मण लावतो ना म्हणते रथाले, आणि शेवटी जोडते रथाले ते ब्राह्मण. त्या रथात बसून जायला लागते. तर त्याची संपूर्ण तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांना कमावलेली सर्व शक्ती नष्ट होते, आणि तो लगेच त्या खुर्चीवरून डायरेक्ट खाली पडते. राजा राहत नाही, देवांचा राजा राहत नाही. म्हणजे पहा की बाबासाहेब हे तर सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं की माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नसतात. आता हे उदाहरण बाबासाहेबांनी त्या ग्रंथात देण्याचं एक वेगळं कारण आहे की याच्यामध्ये मोठेपण दाखवलेलं आहे. ते कोणाचं, ब्राह्मणांचं मोठेपण दाखवलेलं आहे. देवांचा राजा जरी असल तरी तो ब्राह्मणापेक्षा मोठा नाही. बाबासाहेबांनी या अर्थाने हे उदाहरण त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ब्राह्मणवादाचा विजय. हे माणूस, बहुजन समाजातला माणूस किती मोठा झाला तरी तो ब्राह्मणाच्या पेक्षा मोठा होऊ शकत नाही. जर तो ब्राह्मणांच्या पेक्षा स्वतःला मोठा समजायला लागला तर त्याचा अधःपात होते, तो अधोगतीला जातो. हे असं त्यांची शिकवण आहे. वास्तविक शिकवण आपल्यासाठी लागू नाही आहे. आपल्यासाठी एवढंच लागू आहे सिद्धार्थ गौतमाच्या म्हणण्यानुसार की माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. भोग विलासाच्या सुखाच्या ज्या अपेक्षा असतात त्या कधीच पूर्ण होत नाही. एक इच्छा निर्माण होते, ती पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते, दुसरी पूर्ण झाली की तिसरी निर्माण होते, आणि माणूस या इच्छांचा, सुखांच्या इच्छांचा गुलाम बनत जातो, आणि गुलाम म्हणत जगतो, आणि गुलामीतच मरतो. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता
तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिविका मोठमोठ्या ऋषींना वाहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले, त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील? सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागलेले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते. सुख प्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही, आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपातात होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? हाड चगडीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळ करंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात, तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात, आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थांचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा क्षीण येऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. शरीराची
शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील? पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाय योजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाय योजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो. ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हीच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे. भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा असतो. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जरी राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय. आणि या उलट जर त्याची त्यावर निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार? आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो, त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते, तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे काय? आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात. आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राजाशिवायही मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय? म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय? मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करील,
श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच मी म्हणतो, फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील. म्हणून माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ठ आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असेच आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे. सिद्धार्थ गौतम बिंबिसार राजाला म्हणतो की संपत्ती कितीही आली तरी समाधान मिळेलच असं नाही. पृथ्वीवर जर राज्य आपलं आहे, समुद्रापर्यंत जर आपलं राज्य आहे, तर समुद्राच्या पलीकडे सुद्धा आपलं राज्य असलं पाहिजे ही अपेक्षा त्याची असते. ज्याला जे काही मिळते त्याच्यात तो समाधानी राहत नाही. आणि शेवटी राजा म्हणजे काय आहे म्हणते सिद्धार्थ गौतम, म्हणजे राजा म्हणजे काय आहे म्हणते. राजा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लोकांच्यासाठी स्वतःचं जीवन विनाकारण लोकांच्यासाठी बर्बाद करते म्हणते. त्याला काय पाहिजे, त्याला किती लागते, जरी त्याचं राज्य किती मोठं असलं तर राहते कुठं तो एकाच गावात, त्या एका गावातलेही एकाच घरात. ते एक घर जरी 10 खोल्याचं असेल तर त्याच्यापैकी किती खोल्या राहते तो एकाच खोली. त्या एकाही खोलीत जर 4-5 बिछाने असतील तर किती बिछाण्यावर झोपन तो एकाच बिछाण्यावर. अन्न धान्य कितीही त्याच्याकडे असलं तर खाते किती लागते तेवढंच. आणि हे गरजा एवढ्या कमी असताना किती उपद्व्याप करते तो. सिद्धार्थ गौतम म्हणते की एवढा सगळा उपद्व्याप करते म्हणजे, आणि सगळा दुसऱ्याच्यासाठी. किती दुःखी तो माणूस असला पाहिजे, त्याला किती मोठं दुःख आहे. माझं काय म्हणते, मला कोणाचं टेन्शन नाही, मला कोणाची भीती नाही, मला कोणाकडून अपेक्षा नाही. सिद्धार्थ गौतम म्हणते राजा असूनही दुःखात आहे आणि मी साधा संन्यासी असूनही सुखात आहो म्हणते. त्याच्यामुळे सिद्धार्थ गौतम त्या बिंबिसार राजाला म्हणते की दुःख म्हणजे सुख ही अशी बाब आहे की तो माणूस सुखाच्या माग, जो माणूस धावते भौतिक सुखाच्या माग, तो दुःखातच पडतो, तो दुःखातच पडते. सिद्धार्थ गौतम सांगतोय म्हणजे पहा की एखादी हरिण, तिला जर एखादं संगीत ऐकायला आलं तर ती नाचत राहते आणि शिकारी येऊन तिला बाण मारते, मरते. संगीताचा आवाज तिला आवडते. आता आपल्याला माहिती नाही पण याच्यात लिहिलेलं आहे, तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. दिवा असते ना, दिवा, दिव्याच्या आता दिवे राहिले नाही जास्त. अगोदर जे रॉकेलचे दिवे राहायचे आपल्या घरात किंवा अशा मेणबत्त्या वगैरे असल्या तर, म्हणजे अंधारात जर असल्या मेणबत्त्या वगैरे, तर ते पतंग म्हणजे लहान जे पाखरं असतात ते त्या उजेडावर झेप घेत असतात आणि स्वतःचा जीव जाते. त्या ज्योतीवर गेले की मरतात. मासे पकडणारे लोक गळ टाकतात है ना, पाण्यामध्ये गळ टाकतात. त्या गळाले काय असते, काहीतरी मासाचा तुकडा लावतात किंवा मग ते गांडूळ ते लावतात आणि तो मासा म्हणजे मासोळी त्या मासाच्या तुकड्याच्या आशेनं त्या गळाकडे झेप घेते आणि तो गळ तिच्या तोंडात फसते, पकडल्या जाते आणि ओढली वरत. मग ते कायले पकडतात लोक माहितच. म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणते की सुखाच्या माग धावणारे लोक
अशा प्रकारे संकटात पडत असतात, दुःखात पडत असतात. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणते की एखादा व्यक्ती अत्यंत म्हणजे विषारी साप, अत्यंत विषारी साप, तो क्रोधित झालेला आहे आणि त्याला सोडून दिलेला आहे. क्रोधित असलेला विषारी सापाले सोडून दिलं. सोडल्यावर जर कोणी त्याला पकडायचा प्रयत्न करन तर त्याला समजदार नाही म्हणता येईल. त्याला काय म्हणावं लागल? मूर्खच म्हणावं लागल. विषारी आहे आणि क्रोधिष्ट आहे आणि सुटलेला आहे मोकळा. त्याला जर पकडण्याचा प्रयत्न केला तर तो चावल्याशिवाय राहणार नाही. एखादी गवताची पेंडी आहे, खूप जळलेली आहे, आणि तिला जर आपण हाती पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आपण जळण्याची भीती आहे. अशाच सारखं सिद्धार्थ गौतम त्या राजाला म्हणते की ह्या अशा भौतिक सुखाच्या माग धावणारे जे जे लोक आहेत ते शेवटी अंतिमतः दुःखातच पडत असतात. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणते की तुम्ही जे काही सांगितलं माझ्यासाठी, तुम्ही राजे आहात, तुमचं जीवनमान तसंच आहे, तुमची दिनचर्या तशीच आहे, त्या बाबतीत त्यामुळे तुम्ही मला सांगितलं ते तुमच्या बाबतीत बरोबर आहे. परंतु मी जो काही मार्ग निवडलेला आहे, जे काही माझं ध्येय आहे आणि त्या ध्येयानुसार जी माझी दिनचर्या आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे, ती माझ्या दृष्टीनं बरोबर आहे. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, मी माझ्या जागी बरोबर आहे. असं नाही म्हणत की तुमचं चुकलं, तुमचं चुकीचं आहे असं नाही म्हणत. काय म्हणते? तुमचं बरोबर आहे तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी बरोबर आहे, त्याच्यामुळे आहे तसं चालू द्या. पुन्हा सिद्धार्थ गौतम राजाला म्हणते, जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराज, 3 पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय. हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता, त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलावयाचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे, कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहिल? वृद्धत्व रूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणी मात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्या वेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल? ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे, अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मुले यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा. अशा यज्ञांना माझा नमस्कार. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल.
आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज, पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावयाचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे गेला. सिद्धार्थ गौतम त्याला म्हणतो की राजानं सांगितलेलं होतं धर्म, संपत्ती, सुख या गोष्टींची प्राप्ती करण्यात पुरुषार्थ आहे. राजा ही म्हणते त्याला की तरुणपणामध्ये चित्त मन हे फार चंचल असते, त्याला जरा शांत होऊ दे. म्हणजे म्हातारपणामध्ये तू हे धार्मिक काम कर, धर्माचं काम करायचंच असेल तर तू यज्ञयाग कर, अशा प्रकारे राजा सांगते. सिद्धार्थ गौतम म्हणते की हे जे पुरुषार्थाचे 3 बाबी तू म्हणतो, सुख, संपत्ती, धर्म, हे काही मला मान्य नाही. आणि म्हातारपणात धर्माचं काम कर, काय गॅरंटी म्हातारपण येईनच म्हणून. सिद्धार्थ गौतम म्हणते की म्हातारपण येण्याची गॅरंटी काय आहे, त्याच्या अगोदरच गचकला तर काय. आणि म्हातारपणात काय माणसाचं डोकं चालणार आहे, स्थिर राहते डोकं असं. आता तो जवान असते, तो म्हातारा झाला नसते म्हणून सांगते. पण आपण म्हातारे लोकांकडे पहा, म्हातारे लोक आपल्याला दिसतात, त्याची मनस्थिती स्थिर असते काय. जन्मभर जे लोक चांगले जगतात ते चांगले राहतात, पण जर का लहानपणापासून खराबच मार्गाने जगत आले असतील तर ते म्हातारपणात कसे होत, अधिक खराब होतात. ते अधिक खराब होतात म्हातारपणात. आणि मग ते इतके खराब होतात की त्याच्या कुटुंबातल्याच लोकांना ते नकोसे वाटतात. किती दिवस जगते म्हणतात, कधी जाते, जाते की नाही जात, वाट पाहतात लोक कधी जाते म्हणून. त्याला खायला देतील नाही, त्याला प्यायला देतील नाही, त्याला त्रास देतील, लवकर मेला पाहिजे म्हणून. ही जी परिस्थिती आहे. म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणते की मी म्हातारपणाची वाट पाहणारा माणूस नाही आहो, गॅरंटी नाही. आणि चांगलं काम करण्याच्यासाठी कोणत्याही वेळेची वाट पाहायची नसते. सत्कर्म करण्याच्यासाठी कोणतीही वेळ शुभ असते, योग्य असते, उचित असते. त्याला वाट पाहण्याची वेळेची गरज नसते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्या बिंबिसार राजाला सांगते की यज्ञ जे धार्मिक विधी करून यज्ञ जे करून बा सुख भेटावं, धार्मिक काम करावं असं जर म्हणतं तर यज्ञाला म्हणते माझा नमस्कार. ज्या यज्ञामध्ये हजारो जीवांचा बळी दिला जाते, हजारो पशूंचे जीव घेतले जातात, अशा दुसऱ्या जीवांना दुःखात टाकून आपल्याला सुख मिळवणं हे काही मले मान्य नाही. लोक काय म्हणतील त्याचं काही असो, पण एक चांगला माणूस, दयाशील माणूस म्हणून मला हे मान्य नाही, सिद्धार्थ गौतम म्हणते. आणि स्वर्गातलं सुख कोण पाहिलं हो,
काल्पनिक बाब आहे. या जीवनामध्ये जिवंत असताना जे सुख आपण उपभोगतो ते महत्वाचं आहे. म्हणजे जे आपल्याला दिसते ते जर आपल्याला मान्य नसेल, पटणारं नसेल, आवडणारं नसेल, तर काल्पनिक सुखाची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. याच जीवनामध्ये जे काही साध्य करायचं ते करावं असा माझा विचार आहे, म्हणते इच्छा आहे. मला मरणाच्या नंतरच्या जीवनाचा विचार करायचा नाही. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतम समजावून सांगते आणि मग मात्र राजाही समाधानी होतो. राजा सिद्धार्थाला म्हणतोय की हात जोडतो, ठीक आहे बा, हात जोडतो सिद्धार्थाला आणि सांगतोय की तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर. जेव्हा तुला जे काही प्राप्त करायचं आहे ते तुला प्राप्त झालं की मग मात्र तू माझ्याकडे नक्की ये, मला ते सांग. अशा प्रकारे राजा त्या सिद्धार्थाला विनंती करतो आणि सिद्धार्थही राजाची विनंती मान्य करतो आणि परत राजा तिथून आपल्या राजवाड्यात परत जातो. तर आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेते अस्मे लोके परमिच न तावता धम्मधरो यावता